पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे देशभरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या विजयाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत असून जालना शहरात भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला। मध्य बातमीचा तपशील। जालना शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून हा आनंद साजरा केला। भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून गेला होता। मात्र या संपूर्ण सोहळ्यात सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं ते म्हणजे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भन्नाट डान्स। नेहमी आपल्या राजकीय शैलीसाठी ओळखले जाणारे कैलास गोरंट्याल आज चक्क ढोल ताशांच्या गजारात कार्यकर्त्यांसोबत थिरकताना दिसले। त्यांचा हा उत्साह पाहून उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही नवा जोम संचारला होता। नेत्यांची उपस्थिती या विजयोत्सवात दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली। यामध्ये प्रामुख्याने आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर दानवे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवट वजा समारोप यावेळी बोलताना नेत्यांनी विश्वास व्यक्त केला की पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमधील निकालांनी हे सिद्ध केलंय की जनतेचा कौल आता केवळ भाजपच्याच बाजूने आहे। एकमेकांना पेढे भरवत आणि विजयाच्या घोषणा देत जालन्यात हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। रिझल्ट येऊ लागला त्यात पांडिचेरी, आसाम आणि जे सर्वात टफ असं वाटत होतं पश्चिम बंगाल, या तिन्ही स्टेटमध्ये भारतीय जनता पार्टी बहुमताने पुढे चालली आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी सर होणार आहे। राष्ट्र आहे, देश आहे, पण ज्या ज्या लोकांनी सनातन धर्माला टार्गेट केला, तुम्ही बघा तमिळनाडूमध्ये स्टालिनने सनातन धर्मावर आरोप केला, आज 3ऱ्या नंबरवर गेला तो। पश्चिम बंगालमध्ये ममताजीची भाषाही अशी होती की सनातनला पटके मारा, शंभळी उधळा। आज त्याची काय झाली? सनातन धर्माला जोही चेष्टा करेल किंवा जोही सनातन धर्मावर आरोप करेल त्यांची अशीच अवस्था होती। आम्ही सर्व धर्माला मानणारे लोक आहे, पण पर्टिक्युलर सनातन धर्माला जर कोणी आरोप करत असेल तो जनता त्याचा मुंहतोड जबाब देईल, हे सिद्ध झालेलं आहे। मी पुनश्च भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून सर्वांचा अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो। निश्चितपणाने आज संपूर्ण देशामध्ये एक भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा करत आहेत। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, अशा पद्धतीनं आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण देशातल्या 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 3 राज्यामधलं बहुमत भारतीय जनता पार्टीचं सिद्ध झालेलं आहे। जे जुलमी सरकार होतं पश्चिम बंगाल मधलं ममता बॅनर्जी यांचं, ज्या देशाच्या संरक्षण भिंत बांधण्यासाठी ज्या महिलेने, ज्या मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत विरोध दाखवला, अशा माजी मुख्यमंत्र्याला म्हणलं तर वेगळं ठरणार नाही, अशा माजी मुख्यमंत्र्याला त्यांनी आपल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। आणि निश्चितपणाने मी खात्री देतो की आता पश्चिम बंगालमध्ये जो काही मुख्यमंत्री होणार आहे, सर्वात पहिलं काम जे होईल की आपल्या देशाची संरक्षण भिंत बांधण्याचं काम त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये होणार आहे। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता सर्व तिन्ही राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळवलेली आहे। आज जालना जिल्ह्यामध्ये देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण भाऊ कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, महापौर वंदनाजी मगरे, उपमहापौर राजेजी राऊत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज रस्त्यावर उतरून एकमेकांना लाडू भरून आणि फटाक्याची आतषबाजी करून या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केलेला आहे। आणि निश्चितपणाने आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि ती अविरत त्या ठिकाणी राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।